तो दोस्तों आज हम ऐसी जगह पे आए हैं जहाँ पे खूबसूरत तालाब है और बहुत ही शांत सुंदर जगह है। आज यहाँ पे आज हम रात को रुकने वाले हैं, कैंपिंग करने वाले हैं, जहाँ पे कुछ आदिवासी लोग भी यहाँ पे गाय अपनी जानवर चरा रहे हैं। देखो जंगली जानवर का भी इधर डर है। यहाँ पे रात को हमेशा जंगली जानवर भी आते रहते हैं और वो तो कैंपिंग में होता ही है, जानवरों का तो आना जाना चालू रहता है। बापू सेठ, कैसा है माहौल आज का? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बढ़िया है ना? बहुत बढ़िया। ये अपनी गाड़ी है और ये आज अपन ऊपर का टेंट खोलने वाले हैं, ऊपर रुकने वाले हैं। आज रात को ऊपर ही सोएगी। काय नाव भाऊ तुझं? संजय पारदी. संजय पारदी. तर इथं काही जंगली प्राणी वगैरे येतात का? हो येतात. कुठले कुठले जंगली प्राणी? तर कोल्हे म्हणा, अजून असे काही सस्ये नाही का? हां, बिबळे वगैरे येतं का? हा येतं, पण आम्ही पाहते नाही. आम्ही येऊस तसवर आम्ही थांबते नाही इथं. नाही थांबती? नाही थांबते. रात्रीचं पण कधी चुकून मागून हा, दिसतं असं का? जर कधी गाडी वगैरे असे आम्ही जर येत असतो तर भेटतो ना कधी पण. हां ना, भेटतो. रस्त्याने भेटतो. हा, रस्त्याला भेटतो ना. हां ना. मग कधी काही असे अटॅक वगैरे करता माणसं? नाही तसं काय आम्हाला नाही असं वाटलंच नाही अजून. आणि असं तो भेटत आहे बुवा. प्राणी आपले जसं गायी हा, किंवा हा, असं. हा, त्यांच्यावर तसं का? होतं ना, मग होतं ना. त्यांच्यावर काय का? ना, होतं ना. हो. आमचे शेळे आहेत, शेळ्यामध्ये होतं ना तसं. शेळ्यांवर मग गेलं. झाले कधी? ना, मागच्या टायमाला झाले, मागच्या महिन्यात काय झालं होतं? बोकडे घेऊन गेला तो डायरेक्ट पाठीवर. बिबळ्या घेऊन गेला. मग घेऊन गेला. हाय. आणि तरस वगैरे पण नेता का ते? नाही ते नाही. ते नाही ना? नाही. तरस नाही अटॅक करत, नाही, फक्त बिबळ्या. त्याच्यापासून राहिलं तर तो अटॅक करतो त्याच्यावर मग. हा, असं राहत. ठीक आहे, ठीक आहे. चूल पेटली आपली. काय टाकलं बापू शेठ? कांदा, कांदा टाकला का? कांदा, मिरची. कांदा मिरची एकत्र टाकली का? हो, ठीक आहे. कांदा, मिरची. आता आता टमाटे मस्त कटिंग करू. थंडी आहे पण बापू शेठ तिथं. फ्लेवर पण बाप्पा मस्त कसा आला आता. आता काय टमाटा. हा.
आता कुठून दौरा हा तुमचा? हा, हा. अच्छा अच्छा हा तर हा? दुसरं वगैरे वाढ राहतात त्यांच्यात समजीच आहे त्याच्यामुळं मग टेन्शन नाही. हा 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 बाजार झाला वाटतं सगळा. हा 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 नाही तेवढं पाहिजेच हो. बरोबर. हा भाऊ हा चला चालेल 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 या 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 हं? चला. आता पुढच्या वेळेस अशी ओळख नका सांगायला लागू. मी ओळखलं ना पण लगेच. नाही आता तर आपण तर हा, जय महाराष्ट्र जय श्री. नाही का हा या ना या या हा या हा चालेल चालेल. चालेल मग चालेल चालेल हा हा काय ते हा हा या हा, या हा. हा कुठपर्यंत मी नाही, पूर्ण इथं भारत देश चालून फिरलोय. हा 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 हो, चालेल, या. हा या. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा. भाऊ तांदूळ धुतले का? हा दुसरं ना धुऊ का मी? आता काय ताट लागल ना त्याला. हं? धुऊ घ्यायचे ताट. किती दूर आहे? दो ना अर्धा बिल होईल आपलं. हे बघ चिकन जास्त आहे एवढे बस का? जास्त हा हा घे थोडं शाल. अजून घेऊ. पाहून घे बस का? टाक अजून टाक. हा बस 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 हे पण टाकू का भाजीला? कुठला? नाही नाही आपलं बिस्लरीच पाणी टाक ना. कोणी बसले? ठीक आहे. हा ते बाटल्या आहेत ते निथरून घे चांगलं पाणी. हा पाणी चांगलं निथरून घे. जळू राहिलं ते हे आता हे पाणी ना त्याला जरा हे कसं आहे, जाळ एकदा लागला का आपण थोडं इकडे धरा. फुल टाकून दे आत्ताच एकदाच. अजून टाकावं लागेल ना पाणी. नाही टाकतो ना. हे टाकून दे ना मग. टाकतो परत टाकायचं ते पातेल ते झाकण ठेवून द्या.
त्या दिवशी सारखं ना हम्म. एकदम मस्त थोडस स्पायसी. स्पायसीज बनव. आलं लसूण पेस्ट टाकली चांगली, हो आलं लसूण पूर्ण paste. टाकली. हो झाकण ठेवलं आता. हा आता किती वेळ लागेल तरी? बस 10 मिनिटं. 10 मिनिटं. थंड हवा सुटलेली ना. हवा थंड आहे. हा. नाही. आपल्याला बघा या परिसरामध्ये म्हणजे हा परिसर असा आहे, लोक येण्यासाठी तर रस्ता आणि आपण इथं आपल्याला कायमच आहे. खरंय ना, आपण भाग्यवान आहे. भाग्यवान आहे. पण ते आपल्याला कसं ज्या वेळेस आपल्याला महत्व कधी समजतं, बाहेरचे येतात त्यावेळेस या जागेचं महत्व त्यावेळेसच आपल्याला समजतं. बाहेरचे फिरे आता आपण बघा टुरिस्ट लोक येतात भरपूर गेलो, हिमालय फिरलो, आपला दक्षिण भारत फिरलो, सगळीकडे फिरलो. पण जी समानता म्हणजे वातावरणाच्या बाबतीत जी समान जी बाजू आहे बरोबर ती आपल्या नाशिकमध्ये, नाशिक मध्ये आणि एक आपल्या नाशिकशी मिळतं जुळतं एक शहर जे मला वाटलं ते म्हटलं म्हणजे म्हैसूर. हा, सेम नाशिक. सेम नाशिक सारखं. म्हणजे खूप असं वाटत होतं की आपण आपल्या शहरात आहे. अरे बाप, ती शांतता, ती झाडं, ते रस्ते, एकदम वातावरण सुंदर आणि स्वच्छ शहर. बसा. आणि म्हणजे तुम्ही हिमालयात येते तर एक तर खूपच तुम्हाला बर्फ, थंडी. इकडं राजस्थान गेले खूपच गरमी, नाही तर खूपच थंडी रात्रीची. असं काही ठिकाणी गेले तर खूपच गरम होतं. म्हणजे वातावरणाचा समतोलच नाही. म्हणजे कुठे काहीतरी कमी जास्त आहे. पण नाशिक एकमेव असं ठिकाण आहे भारतामध्ये तर त्यात सर्व गोष्टी. ऐका कोल्ह्यांचा आवाज आहे. एक मिनिट. कोल्हे गाव राहिले. कोल्हे गाव चला, आवाज तर ऐकलाय. म्हणजे आपण माहिती खोटी देतच नाही ना. नाही आहे. आता रानच आहे, त्यांची रान आहे आणि त्यांच्या रानात आपण येऊन बसतोय. साहजिक आपल्याला आता सिटीत वावरतात ते इथं काय. आता बघा, जर एक विचार केला म्हणजे कॅम्पिंग म्हणून मी कधी फिरलो नाही, पण असं रानात जंगलातनं मी भरपूर वेळेस फिरलो. जंगलांमध्ये 8-8 दिवस मी मुक्काम पण केलेला आहे. आपल्याला फिरणं झालं का हो तुमचं? हो. पण जी मजा ही कॅम्पिंग म्हणून आपण जे स्टे म्हणून रात्रीचं जे जंगलात जे प्रॉपर हे करतोय याची मजा एक वेगळीच वाटते, नाही का? नाही तर असं तर भरपूर राहिलो जंगलात झोपलो आणि खूप अंधारात फार समशानमध्ये पण आम्ही बसलो. काय बात करता, काढले दिवस भरपूर. काही विषय नाही. एकदा आम्ही एखादा प्रसंग सांगा ना आप्पा.
तर ते एकदा असंच ना, तेच सांगतोय. हा. एकदा असंच आम्ही गेलो उत्तराखंड मध्ये विश्वनाथ घाटी म्हणून ठिकाणी. विश्वनाथ घाटी अशी ठिकाणे की 25 किलोमीटर वरती डोंगरावर बस जाते. अरे बापरे. सकाळी एक जाते, ती दुसऱ्या दिवशी सकाळी रिटर्न येते. आणि ती बस 25 किलोमीटर वरती जाणार, तिथे एक गाव आहे छोटस. अच्छा. आणि त्या गावातनं, छोटच गाव आहे, एकच किराणा दुकान आहे. आणि बापरे. तिथून वरती 3 किलोमीटर हा. जंगलात चढायचं. आणि त्या जंगलामध्ये आम्ही अशा ठिकाणी एक छोटीशी एक ओळ होता. हा. आणि त्या ओळाच्या कडाला एक छोटस महादेवाचं मंदिर. आणि बाबा भोलेनाथ. आम्ही इथं जर बसलेलो आहे तर एक 10 ते 15 फुटावर माणूस दिसत नव्हता एवढं. आणि फक्त आवाज येतोय की माणूस आहे कोणी, असं पण दिसत नव्हता, कारण ते जंगलच एवढं दाट घनदाट एकदम. आणि उतार असल्यामुळे माणूस दिसत नव्हतं. आणि आमच्या 100 मीटर अंतरावर, 100 मीटर खूप झालं, कमी एवढ्या अंतरावर आम्हाला एक म्हणजे एक मादी होती, बिबळ्या मादी. हं. ती तिथे पिल्लांबरोबर खेळायची. अरे पण बापरे. ती कधी आमच्यापर्यंत आली नाही आणि कधी काही त्रास दिला नाही. आणि आम्ही तिथं आमचे जे गुरु होते त्यांच्या बरोबर आम्ही ध्यान साधना करायचं. ध्यान, विपश्यना, मेडिटेशन आम्ही करायचो तिथे. तर आम्ही असे 10 दिवसाचा आम्ही मेडिटेशनचा कोर्स केला होता. इतक्या घनदाट जंगलात. हो, खूप घनदाट जंगल. हं. आणि नुसतं घनदाट जंगल नाही तर पाणी इतकं चिल्ड असायचं, इतकं थंड असायचं पाणी हा हा. का आम्हाला, म्हणजे आम्ही सकाळी 5ला आपला उजेड पडायचा एकदम पूर्ण. 5ला आम्ही उठून ध्यान वगैरे करून आम्ही 1 वाजेला आम्ही आंघोळ करायचो अरे त्या बापरे. त्या ओळात. आणि एकदम काचीसारखं नितळ पाणी. काय बात करा. हो. आणि ध्यान वगैरे केलं. 5 वाजेला आम्ही खिचडी बनवायला चालू करायचो. हा. मग आम्ही सर्व राशन पाणी भरलेलं होतं. हा. त्यात लोणचं वगैरे, हिरवी मिरची, भरपूर हा. सर्वच घेतलेलं होतं. आणि आम्ही 1 वाजेला आंघोळ वगैरे झाली, परत ध्यान वगैरे झालं. 5 वाजेला खिचडी बनवायची हा. आणि 6 वाजेला झोपून घ्यायचं. अरे बापरे. संध्याकाळी 6 वाजेला झोपून राहायचं. पण झोपलं परत सकाळी लवकर उठायचं. अशी आमची दिनचर्या. आणि खूप छान अनुभव आले. खूप चांगले साधक पण होते तिथे. असं. आणि एक देवाची महिमा तिथे अनेक असे आम्हाला अनुभवायला भेटले की भरपूर, म्हणजे जसं वेगवेगळ्या राज्यातून लोक आलेले होते. आम्ही 18 लोक होतो. छत्तीसगड, तुमचं तमिळनाडू, आंध्र प्रदेश, एवढ्या राज्यातून. हो, पंजाब, एक अयोध्यावरनं आला होता, एक बिहारमधनं आला होता, आणि तुमचं गडचिरोली मधनं एक होता आपल्या महाराष्ट्रात. बापरे. आणि सर्व देववेडे, अच्छा. म्हणजे अच्छा. सर्वांना हा, देव हा, हा. प्राप्त करायचं, असं असं असं. सर्व भक्त. पण मग माहिती नाही, अज्ञान. मग त्या गुरूंच्या माध्यमातून आम्ही तिथे गेलो आणि त्या गुरूंमुळे आम्हाला असे अनुभव बघायला भेटले का ही साधने आहेत किंवा भक्तीत हे सगळं गोष्टी अशा असतात. हे म्हणजे आपण जे ऐकतो ते खरं असतात. आपण, हा, मला तेच बोलायचं होतं. आता आपण जे साधू संत वगैरे जे श्रेष्ठ त्यांचे ऐकायचं किंवा टीव्हीवर गाथा आहे, पिक्चर आहे, ज्या काही गोष्टी ऐकायचो, म्हणजे त्या तुम्ही अनुभवल्या बघ तिथं. हो. आणि बघा, मी म्हणजे ऐकण्यात आणि अनुभवण्यात खूप फरक आहे. म्हणजे बरोबर. ऐकलेलं आपण सहज धरतो काही काय खरं आणि काय हा, हा, खोटं. हा. पण जे स्वतः अनुभव घेतो ना, ती खूप मोठी गोष्ट असते. बरोबर. आता मी असंच गंगा गंगा खूप गंगा गंगा ऐकतो. हा, हा. काय गंगा, जिकडे तिकडे गंगा, जुन्या पिक्चरांमध्ये गंगा, कथांमध्ये गंगा, बरोबर. आणि सगळीकडे गंगा. पण आपण पहिले टेलिव्हिजन, आपले दूरदर्शनचे चॅनल चालायचे टीव्हीवर, हा, हा. त्या डॉक्युमेंटरी वगैरे यायचे गंगेवर, तर किती गंगेचं तेच प्रदूषण मला झालं, म्हणायचं होतं. फॅक्टऱ्या हा. वगैरे, गटारी सोडलेल्या, खूपच मेलेले दुरावस्था त्या जनावरं, गोष्टींची. खूपच वाईट परिस्थिती गंगेची. मग मी असं माझ्या मनात होतं की मग गंगा म्हणजे खूप घाण पाणी हा. आणि खूप म्हणजे गटारच एक प्रकारची, आणि तसं दाखवायचे. कारण मग मी मोठं झालो त्यानंतर बघतो तर काय सगळीकडे गंगा गंगा, असं काय रे गंगेत.
काय आहे गंगा, खूप उत्सुकता. मग एक दिवस असेच आमचे 2 सहकारी घेतले मी, हा. सहज सकाळी मनात आलं आणि दुपारी त्यांना घेतलं अच्छा. आणि आम्ही माझी फोर्ड फिएस्टा गाडी होती त्यावेळेस, आम्ही 3 जण निघालो. आप्पा म्हणजे तो एक प्रकारचा ध्यासच म्हणायचा. हो, म्हणजे ती एक बरोबर नाही. लगन, एक लगन. हा, आस लागलेली हा. का काय गंगा. आणि आम्ही गेलो आणि ज्या सोमवारच्या दिवशी 5 वाजेला आरती चालू होते, आरतीच्या वेळेस आम्ही तिथे गेलो आणि जेव्हा आंघोळ केली, आंघोळ झाली आणि आरती चालू झाली आणि सोमवारचा दिवस उपासाचा दिवस, अरे बाप. त्यावेळेस ती गंगा काय म्हणतात आणि गंगा कशाला, जी पाहिल्या गंगा म्हणजे काय, ती जी जाणीव, जी एक म्हणजे एक लहरी असतं, एक आभास असतो, तो जो झाला तो आपण शब्दात नाही सांगू शकत, पण जो अनुभवायचा अनुभवला तुम्ही. ती गंगा त्यावेळेस समजली की गंगा काय आहे. ही गंगा किती पवित्र आणि किती महान आहे आणि खूप श्रेष्ठ आहे. म्हणजे गंगा खरं पाहिलं तर एक अमृत म्हणून, अमृत म्हणजे अनुभवलं ना आप्पा तुम्ही, हो. त्याच्यामुळे. आणि मीच एक अनुभवणारा नाही, असे बरोबर. लाखो करोडो लोक आहे ज्यांनी गंगा अनुभवली का गंगा काय आहे. आणि ज्यांनी पाहिलं नाही ते साहजिक ते मानणारच नाही, त्यांना काही समजत नाही त्यात, बरोबर. त्यांच्या बरोबर बोलून पण उपयोग नसतो. शेवटी अनुभव. आणि पण गंगा काय ते समजलं आणि त्यावेळेस पासून माझी जी यात्रा चालू झाली जीवनाची, मी काय हिमालयात मी हिमालयात जातो आणि मला समजा महिना भर जरी नाही गेलं ना तर सारखं ती आठवण असते आणि मी जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करतो. माझे वर्षातनं 2-3 चक्कर तरी हिमालयात होत असत. नाही आप्पा, येत ऐकून आम्ही, म्हणजे अनुभव आम्हाला समजतं ना ती गोष्ट, तुम्ही कायम जायचं कारण काय, पण आज ते समजलं मला. आता माझी बघा म्हणजे ह्या सीझनला माझी 3 वेळेस चक्कर झाले. म्हणजे एकदा गंगोत्री, हर्षिल वगैरे यात्रा केली आणि ती ढगफुटी वगैरे झाली, त्याच्या 1 महिना आधी तिथे होतो मी. त्यानंतर मी केदारनाथ गेलो सेपरेट आणि हरिद्वार, अशी माझी 3 चक्कर झाली. एकदा स्पेशल मी दिवाळी नवरात्रात केदारनाथ होतो. अच्छा. आणि आता परत जाण्याचा योग होता, पण काही कारणामुळे थांबलो. पण आता पुढची ट्रिप आमची नक्कीच आपलं आदी कैलास, ओम पर्वत आणि कैलास पर्वत हे दर्शन, ही ट्रिप आम्ही करणार आहे नक्कीच. आप्पा म्हणजे हा छंद, हा तुम्हाला छंद म्हणताच येणार नाही आता. हे छंदच आहे, तो छंद लगन लागून गेली आता. छंद आहे, नशा आहे. नशा पण म्हटलं तरी चालत, पण चांगल्या प्रकारची नशा आहे ना ती, असं थोडं. आणि म्हणजे माझे विचार आहे, जो निसर्गाशी जोडला, जो व्यक्ती जोडला निसर्गाशी, तो व्यक्ती ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही बघू शकत, त्या गोष्टी तो शिकलेला असतो, त्याला आपोआप जाणीव होत असते. निसर्गाशी जोडलेल्या व्यक्तीला, तो निसर्गात फिरतो, त्याला सर्व त्या गोष्टींचे ज्ञान आपोआप येत असतं आणि त्याच्या बोलण्यात ते दिसून पण येतं आणि त्याला काही कुठे वाचावं लागत नाही किंवा काही पाठांतर करावं नाही लागत, पण तो बोलतो बरोबर. ही निसर्गाची किमया आहे, ती निसर्ग आपोआप. बरोबर, निसर्गाची किमया आहे. आप्पा काकडी खाऊ, काकडी खा. काकडी खा. आप्पा मला असं एक बोलायचं होतं, आपण नाशिक किंवा महाराष्ट्र इथून तर केदारनाथ, बद्रीनाथ भरपूर लांब असेल ना, म्हणजे किती सरासरी किती किलोमीटर अंतर असतं ते नाशिक मध्ये? आणि एक शेवटचा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, जे आपण बोललो आता का नाशिकचं वातावरण किंवा महाराष्ट्राचं वातावरण हे असं, आणि इथून समजा केदारनाथ, बद्रीनाथ तुम्हाला जायचंय, तर असं मध्ये वातावरण असं काही चेंज होत राहतं का? म्हणजे बघा,
आपण इकडून निघतो ना, एप्रिल मे जूनच्या वेळेस तिकडे यात्रा चालू होता त्यावेळेस. आपण खूप गरम असतं आपल्या इकडे वातावरण. बरोबर. मध्ये भरपूर दिल्ली, युपी गरम वातावरण असतं. आणि जसं आपण उत्तराखंडमध्ये प्रवेश करतो किंवा लडाखला वगैरे जातो, अच्छा. डायरेक्ट परिस्थिती बदललेली असते. डायरेक्ट खूप थंडी असते आणि आपल्याला जॅकेट, कानटोपी वगैरे सर्व घालावं लागतं. म्हणजे किती अपोजिट वातावरण. हो. आणि एकदा असाच किस्सा की आम्ही लडाखवरनं येत होतो खाली, मनालीकडनं खाली उतरलो, तो एकदम बर्फ वगैरे चिल्ड एकदम. आम्ही डबल जॅकेट वगैरे घालून, डबल कानटोपी घालून आम्ही गाडीत बसलेलो होतो आणि गाडी चालवत चालवत मी चंदीगडला खाली उतरलो. आता गाडी एवढी चिल्ड झालेली होती त्यावेळेस, दुसरी फॉर्च्युनर होती माझ्याकडे. अच्छा. तर गाडी एवढी चिल्ड झालेली होती की आम्हाला मध्ये पूर्ण थंडच वाटत होतं. आणि टोल नाका आला. आणि टोल नाका आल्यानंतर मी ज्यावेळेस, तो जो टोल नाक्यावाला तो पंजाबी व्यक्ती होता, तो आम्हाला हसत होता का एवढं गरम होतं इथं आणि हे एवढं जॅकेट, कानटोपी वगैरे सर्व घालून काय असं काय करताय बाई. म्हणजे एवढं वातावरणाचं difference. आणि मला वाटलं हा का हसतोय. पण ज्या वेळेस मी काच खाली केली त्यावेळेस जी गरम वाफ आतमध्ये शिरली ना, त्यावेळेस समजलं का अरे हा का हसतो. मग तो मला काय बोलतो की थंड पाहिजे रे. त्यांच्या भाषेत. थंड पाहिजे रे. मी बोललो की हा थंड पाहिजे रे. मग गरम वाफ आल्यानंतर आम्ही सर्व कपडे वगैरे जे वरचे एक्स्ट्रा कपडे काढले, अतिरिक्त कपडे, आणि नॉर्मल. मग समजलं अरे बाहेर किती गरम आहे आणि आपण तर अजून म्हणजे तिथल्या तिथे एवढं वातावरणाचं. हो, खूप चेंज, खूप फरक पडतो. खूपच चेंज ना. हो, खूप फरक डिफरंट, खूपच हो, different. खूप. अप्पा, मजा आली. तुमचा अनुभव तुम्ही आम्हाला शेअर केला, मजा आली. आणि बोलायला कधी वाटलं आम्हाला तर आम्हाला जरा उत्तराखंड किंवा केदारनाथ, बद्रीनाथ दर्शन. नक्कीच आम्ही तुम्हाला आहे ना, नक्कीच उत्तराखंडला नेऊ. जरूर जरूर अप्पा. अंधार आहे समोर बघा. हा असा अंधार लार्जिंग बोर्ड मध्ये नाही बघू शकत. लाईट नाही का? हा अंधार नाही आणि हा निसर्ग आहे. एक वेळेस असंच एकदा म्हणजे लेह मनाली हायवेला ज्यावेळेस आम्ही लेहकडनं मनालीकडे येत होतो त्यामध्ये एक सरचू म्हणून ठिकाण येतं. अच्छा. ते सरचूच्या थोडं अलीकडे म्हणजे लेह साईडला आणि अंधारात असं एक ठिकाणी साईडला म्हणजे खूप अचानक वादळ आलं. बर्फाचं वादळ, बर्फ पडायला लागला आणि खूप वारं वगैरे, आणि अचानक एकदम वातावरण बदल झाला आणि आम्हाला थोडा अंधार झाला होता तिकडे यायला. तर आम्ही गाड्या साईडला लावल्या. आमच्या 3 गाड्या होत्या त्यावेळेस बरोबर. अरे बाप. आम्ही सर्व मित्रमंडळी. आणि त्यावेळेस लडाख म्हणजे असं खूप काही क्रेज वगैरे नव्हतं. क्वचित साधारणतः किती वर्ष झाले असेल? म्हणजे याला बघा एक 15-1 वर्षापूर्वीची गोष्ट. 15-1 वर्ष. हो. आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही साईडला थांबलो आणि अशी काही आमची टेंट वगैरे किंवा अशी काही तयारी नव्हती, पण सर्व गाडीतच बसून राहिली का वादळ शांत झाल्यानंतर आपण पुढे जायचं. वादळ काही शांत झालं नाही आणि सर्वांना आम्हाला गाडीतच झोपावं लागलं. आणि त्यावेळेस गरम कपडे आणा आणि काय, तर क्वचित एखादे 2 चादर वगैरे गाडीत असायची. आणि जे आपले म्हणजे शोटर, कानटोपी वगैरे जे आहे, इकडचा मोसम आणि तो मोसम म्हणजे असल्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने त्या पद्धतीने आपण तयारी केलीच नव्हती. आणि आम्ही अचानक वादळ आलं आणि इतकी थंडी वाढली आणि आमच्याकडे एक म्हणजे योगायोगाने आमच्याकडे शोटर, कानटोपी वगैरे जास्त होतं. आणि जी एक चादर वगैरे क्वचित गाडीमध्ये 1 ते 2 चादर होती प्रत्येक गाडीमध्ये. त्यात आम्ही सीट ॲडजस्ट करून आम्ही सर्व झोपलो. आणि ती रात्र
आजही आमच्या आठवण की आज अनुभव ती म्हणजे रात्र आम्ही ते कशी विसरू नाही काढली. शकत. हो, ती रात्र आम्ही कशी काढली. हम्म. एक पूर्ण बर्फाचं वादळ आहे आणि सकाळी ज्यावेळेस आम्ही बघतो तर पूर्ण बर्फ 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 पूर्ण गाडी म्हणजे बर्फ. समजा मी जर असं बोललो का जुने पिक्चर आम्ही बघायचो हो समजा. हो हा? हो हो, एकदम म्हणजे एकदम ते बरोबर. आम्ही पिक्चर मध्ये बघितलेले आणि वास्तवात आम्ही जगलो आणि ते. तुम्ही वास्तवमध्ये हो. ते जगले. आणि एकदा असंच अजून अजून एकदा आमच्या बरोबर असं झालं होतं. कारगिलपासून 8 किलोमीटर पुढे, हा. म्हणजे श्रीनगरपासून कारगिलला जातो. कारगिलपासून 8 किलोमीटर पुढे आम्ही एकदा रात्रीचं 6 वाजेला आलो आणि एक टेंट होते भरपूर तिथे. तर आम्ही 3 टेंट घेतले आणि त्यावेळेस म्हणजे माझ्या मित्रांची फॅमिली होती आणि आम्ही 4 जण होतो. टेंट वगैरे घेतले तर पूर्ण म्हणजे सर्वकडे ते तिथली माती कशी लाल वगैरे असते आणि चिकणी माती असते, हा, हा, फुफुटा हा. वगैरे असतो. तर एकदम असं गोल्डन कलरचं सर्व डोंगर वगैरे सर्व परिसर होता आणि अचानक बिघडलं वातावरण आणि पाऊस चालू झाला. आम्ही म्हणजे असं बी तिकडं असू शकतं का? हो हो आणि आम्ही खूप लवकर आवरलं आमचं जेवण वगैरे आवरलं आणि लवकर झोपलो आम्ही. आणि सकाळी लवकर उठून निघायचं म्हणून आम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न केला तरी पण 8 वाजले होते. 8 वाजता ज्यावेळेस आम्ही बाहेर येऊन बघतो हम्म. टेंटच्या, तर पूर्ण म्हणजे इतकं व्हाईट व्हाईट पूर्ण डोंगर वगैरे सर्व व्हाईट अरे आणि बाप. डोळ्यांना ती सूर्यप्रकाशाची किरण त्या बर्फावर पडून आमच्या डोळ्यांना त्रास देत होत. तर इतकं जबरदस्त दृश्य. आम्हाला असं वाटलं की अचानक काय बदल झाला. हा. म्हणजे लडाख वगैरे या भागांमध्ये जर तुम्ही गेला तर वातावरणाचं काही सांगू शकत नाही कधी काय बदल होईल. इतकं कमी वेळात. हो, अचानक काही पण बदल होत असतो. तर चला आता आपण झोपून घेऊ. जरूर जरूर तर जरूर. खूपच वेळ झाला आहे आणि सकाळी उठू आपण लवकर आणि आजूबाजूचं वातावरण कसं आहे एकदा बघून येऊ. जरूर जरूर जरूर. चला, जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. तो आज हमारा दूसरा दिन है. सुबह देखो माहौल बहुत खूबसूरत है, शांत है, बिल्कुल हवा नहीं है और एकदम सुंदर माहौल है और सूरज भी निकल रहा है सुबह सुबह. देखो आज बहुत अच्छी तरह हमारी रात गई है और ये दूसरा दिन है हमारा. आज देखो सूरज देवता बाहर निकले हैं